नमस्कार मंडळी, आज एक इतकी सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते ना. पोहा मूग डाळीचा पराठा खूप सुंदर, टेस्टी, सोप्यात सोपा आणि पौष्टिक असा आपला हा पराठा आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ब्रेकफास्टसाठी, टिफिनसाठी तर झटपट होणारा आणि लहान मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीचा आहे. नव्या नेत्याला तर खूपच आवडतो. त्यांना टिफिनसाठी बनवायचा होता, ब्रेकफास्टसाठी करायचा होता, म्हणून म्हटलं की चला जरा जास्तीत जास्त करूया आणि तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करूया, ही रेसिपी शेअर करूया. त्याला मग करूया सुरुवात. कसा बनवायचा ते. इथे सुरुवातीला मी मेजरिंग कपचा 1 कप पोहे घेणार आहे. पोहे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे परत 1 कप पाणी टाकायचं आणि ते पोहे परत थोडेसे भिजायला ठेवून द्यायचे. पाणी त्याच्यामध्ये चांगलं मुरलं पाहिजे तिथपर्यंत तसेच ते ठेवून द्यायचे. मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तिथे तुम्ही बघू शकता. आता इथे पोहे आपले भिजवून व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता ते थोडे मी पाण्यात मुरायला साईडला ठेवून देते. इथे 1 कप मूगडाळ घेतलेली आहे, ती मी रात्रभर भिजत घातली होती. 4-5 तास आधी भिजत घातली तरी चालू शकतं. मी रात्रभर घातली म्हणजे सकाळच मला टिफिनसाठी बनवायचे होते हे पराठे, सकाळी गडबड होईल त्याच्यामुळे मी रात्रीच भिजत घातले होते. आता त्या मूगडाळीमध्ये मी थोडं आलं आणि 3 हिरव्या मिरच्या असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता मिक्सरला स्मूथ पेस्ट करून घ्यायची त्याची आणि ती पेस्ट काढून घ्यायची एका परातीमध्ये. आणि जे पोहे भिजत घातले होते ते पोहे आपण परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. पोहे बारीक करताना सुद्धा अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. ऑलरेडी त्याच्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यातच आपल्याला हे सगळं करायचं आहे. पोहे पण आपण मस्तपैकी असे एकदम पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप रवा टाकलेला आहे. रव्याने पराठ्याला क्रिस्पीनेस छान येतो. 1/4 टीस्पून हळद टाकलेली आहे. 2 टेबलस्पून लाल तिखट टाकलेलं आहे. 1 टीस्पून जिरा पावडर टाकलेली आहे. 1 टीस्पून धणा पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता मी थोडी त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेते. साधारण 1 टेबलस्पून वगैरे होईल एवढी कसुरी मेथी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि 1 टीस्पून ओवा टाकून घेतलेला आहे. त्याने आपल्याला खूप छान टेस्ट येते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ओवा टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं आधी आपण आहे ना व्यवस्थित मिक्स करूया. म्हणजे आपले सगळे मसाले आहेत ना, ते आपण जी सगळी डाळ वाटलेली आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित असं आपण एकजीव करून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे. गव्हाचं पीठ साधारण मी 3 कप असं टाकलेलं आहे. मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये करत होते त्याच्यामुळे मी एवढं केलेलं आहे. कारण हे आपण पीठ फ्रीजला स्टोअर करून त्याचे आपण मस्तपैकी परत पराठे नुसते खायला सुद्धा करू शकतो किंवा कोणत्या भाजीबरोबर तुम्ही चपातीच्या ऐवजी हा सुद्धा पराठा यूज करू शकता. खूप सुंदर आणि पौष्टिक आहे. आता थोडंसं पीठ भिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्या तेलाच्या हाताने जरासं आपण परत एकदा मळून घेऊया. आता हे भिजवताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायला लागलेला नाही, कारण का ते आधीच आपलं पीठ होतं, ते पिठामध्ये आपण डाळ वाटून टाकल्यामुळे त्याला वेगळा पाण्याचा वापर करायला लागला नाही. थोडं गव्हाचं पीठ लावून आता आपण आपला पराठा हा लाटून घ्यायचा आहे. लाटताना एकदम पातळ पण नाही लाटायचा आणि एकदम जाड पण नाही लाटायचा. असा व्यवस्थित असा मध्यम असा लाटायचा आहे. छोटा मोठा जसा तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये लाटा. हे बघा, एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही. आता तवा एकदम छान गरम करायचा. तव्याला तूप लावायचं छानपैकी. तेल लावलं तरीसुद्धा चालेल आणि हा पराठा आपण शेकवायचा. आता वरनंसुद्धा थोडंसं तूप आधीच लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं दोन्ही साईडनी मस्तपैकी असा खरपूस छानपैकी असा आपण हा पराठा शेकवून घ्यायचा. अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे पराठेसुद्धा करून घ्यायचे आहेत. इतकी सुंदर, सोपी, पौष्टिक अशी ही आपली पराठ्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हे असे व्हिडिओज बघायला आवडतात की नाही ते. दोन्ही साईडनी मस्तपैकी आपला पराठा शेकवून झालेला आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीचे पराठेसुद्धा करून घेतलेले आहेत आणि सुंदर टेस्टी असा आपला पोहा मूग डाळीचा पराठा तयार झालेला आहे. खूप सुंदर, झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा, रोहीज किचन 22 सबस्क्राईब करा. चला तर परत एक नवीन व्हिडिओसोबत तुमच्याबरोबर भेटूया. तोपर्यंत ह्या व्हिडिओबद्दल मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ते पण सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.